डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर शहर पोलिसांनी गांजा तस्करीतील मुख्य दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. या आरोपींकडून पोलिसांनी 21 किलो 490 ग्रॅम वजनाचा गांजा आणि स्विफ्ट डिझायर कार जप्त करत 10,94,700 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये प्रथमेश उर्फ भैया पोपट राऊत राहणार घुलेवाडी आणि त्याचा जोडीदार प्रथमेश सुरेश गोलवड राहणार शिर्डी या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 21 किलो 490 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला गेलाय. तालुक्यातील सुकेवाडी परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी 1 कोटी रुपयांचा गांजा जप्त झाला होता. त्या प्रकरणाचे धागेदोरे या दोनही आरोपींशी जुळत असल्याची प्राथमिक माहिती शहर पोलिसांनी वर्तवली आहे. याच्यामध्ये काल आमचे ASDPO सर आहेत सोनवणे सर, त्यांनी जी माहिती आम्हाला दिली होती पूर्ण पोलीस स्टेशनला ही अशाची माहिती आहे. मग ती माहिती खातरजमा करण्यासाठी PSI सावंत आणि DB पथक यांना तात्काळ आम्ही रवाना केलं. काकडी एअरपोर्ट पासून ते पाठलाग करत आमची पूर्ण टीम सुकेवाडीपर्यंत आल्यानंतर मग तो सापडला आम्हाला. त्यानंतर मग पूर्ण पथकाने सविस्तर पंचनामा वगैरे करून त्यास ताब्यात घेतला. असं त्याकडे 20 किलोच्या आसपास गांजा आपल्याला मिळालेला आहे आणि तसा पंचनामा करून आपण तो सगळा मुद्देमाल सीज केलेला आहे. टोटल 21 किलो आणि 490 ग्रॅमचा गांजा सापडलेला आपल्या कारवाईमध्ये. एक स्विफ्ट डिझायर कार आहे MH04 DR 7802 ह्या रंगाची, ह्या नंबरची. असे दोन, एक गाडी आणि मुद्देमाल सापडला आहे. यापूर्वी आरोपीने काही गुन्हे दाखल आहेत. जो प्रथमेश उर्फ भैया पोपट राऊत हा जो आहे तो अँटी नार्कोटिक सेल आहे नाशिकचा, त्यांनी एक केस केली. त्याच्यानंतर आम्ही एक केस केली, म्हणजे 1072/2025 ह्या गुन्ह्यामध्ये देखील तो वॉन्टेड होता. आणि नार्कोटिक्स जी नाशिकच्या सेलनं जी केस केली त्यामध्ये देखील तो वॉन्टेड होता. त्यांचं एक पथक त्याच्यावरती मागावरती होतं आणि आम्ही देखील मागच्या 1.5 महिन्यापासून त्याच्या पाठीमागे होतो. तो आज ASDPO सरांच्या मार्गदर्शनामुळे काल आम्हाला तो मिळालेला आहे. नाशिक विभागाचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी कर्मचारी या दोनही आरोपींच्या शोधात होते. मात्र संगमनेर शहर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा लावून यातील मुख्य आरोपी प्रथमेश उर्फ भैया पोपट राऊत आणि त्याचा जोडीदार प्रथमेश सुरेश गोलवड यांना बेड्या ठोकल्यात. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सावंत, कर्मचारी बाबासाहेब सातपुते, विजय खुळे, विजय आगलावे, राहुल नागरे, अतुल उंडे, राहुल क्षीरसागर, लक्ष्मण खेडकर यांनी ही कारवाई केली आहे. गांजा प्रकरणात अनेक दिवसांपासून हे दोनही आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवत त्यांना गजाआड केलाय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर. कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.